धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प म्हणून ज्याची ओळख आहे ते सीना कोळगाव धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। सध्या आपण सीना कोळगाव या धरणावरती आहोत। आपण पाहू शकतो की सीना कोळगाव धरण हे 100% भरल्यानंतर या सीना कोळगाव धरणातून जो आहे तो सीना नदीमध्ये जवळपास 5056 क्युसेकने जो आहे तो विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। यावेळी आपण पाहू शकतो की सीना कोळगाव धरणाचे जे आहेत ते 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। यामध्ये 1 नंबर, 7 नंबर, 8 नंबर व 21 नंबर हे 4 दरवाजे आहेत ते 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेली माहिती जी आहे ती सीना कोळगाव धरण प्रकल्प प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। यावेळी सीना नदीपात्रामध्ये हा विसर्ग सुरू झाल्यानंतर सीना नदीकाठच्या जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना देखील धरण जे प्रकल्पच्या कार्यालयाच्या वतीने देखील यावेळी त्यांना सावधानतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आला असून सध्या सीना कोळगाव धरणामध्ये ज्याप्रमाणे आवक आहे त्याप्रमाणे सध्या विसर्ग सुरू असून या जो विसर्ग आहे तो कमी जास्त देखील होऊ शकतो अशी जी माहिती आहे ती सीना कोळगाव धरण प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं यावेळी देण्यात आलेली आहे। कॅमेरामन ओम मोटेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।